श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18वा। श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापूंना काळ्यास विठ्ठल स्वरूपात दर्शन दिले। गणेशाय नमः। जय जय दिलासा हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाही मम दीनबंधू, हे केशवा केशी मर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पुतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते, काय माझ्या आहे मनी, ते तू जानसी चक्रपाणी, तेच कारे तुझ लागोनी, बोलवून दाऊ पद्मनाभा, भक्त जी जी इच्छा करती ती तू पुरवी श्रीहरी, ऐसे पुराणा भीतरी हे वर्तन बहुसाळ, म्हणून माझ्या मनोरथ पूर्ण करा पंढरीनाथ, सोडा मनीची कठोरता, दास गणू हा तुझा असे, कोटाच्या शेजारी मुडगाव नामे एक नगरी, जेथे बायजा नामे खरी, समर्थाची भक्ती न असे, हळदी मड्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे हिचा तात, भुलाबाई जननी असे, बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जनी, लालटी ते विद्या त्यांनी लिहिले असेल तेच घडे, बायजा झाली तरुण्यात गर्भधारण करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जमाताच्या गृहासी, परी उपयोग नाही झाला, जमात शेढ होता भला, जेणे जनक जननीला शोक झाला अनावर, बाईजेकडून पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईजेचे तरुण्य वांज वाहू राहते, तुली म्हणे शिवरायासी, बायजाना ठेवायसी, दुसरे नवरा करून इसी देणे आहे भाग्य पहा, शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कडेना, काही दिवस वाट पाहू नको ऐसे अधीर हो, बाईजेची येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला, नपुसकता अंधोपरी आले असेल त्याला तरी, ते औषधीने होईल दुरी, वाट पाहू यास्तवी, ऐसे उभयताना बोलून बाईजेने केले ठोकून, आले मुळगावा कारण आपल्या घराते, बाईजेचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तरुण्याने मुसमुळलेला होता तिचा शरीरभाग, डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर, तिचा पाहता अंतर कामधेनू मोहित होई, तिचे थोरल्या दिरासी पाहुणिया बाईजेसी इच्छा झाली मनासी, संभोग तिचा करावया त्याने प्रयत्न केले नाना, कळवावया तिच्या मना म्हणून लागला शना ऐसे बायजा कारणे, हताश ऐसी मुडी न होशी, मीच तुझा पती ठाई अस्मंगल करीन पाही, त्याचे वेडे संगोपन झुरणे दे हे सोडून, आनंदित ठेवी मन, वेड आजपासून मीच नवरा समज तुझा, ऐसे त्याचे सांगावे, चाळे नाना करावे, काही आमिष दाखवावे, चित्त त्याचे भुलावया, परी उपयोग होईना, बाईजींनी न हे येई मना, ती म्हणे हे नारायणा, कारे दैन्य मांडलेसी, बाळपणापासून म्याहिले मी तुला चरण, त्याचेच काय मज लागून फळ दृष्टी पहावे, जयाचा मी हात धरिला तो न पुरुष कडून आला, वयोग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम, बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमेल पाही, कृपा रे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न हो मला, ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बाईजेपाशी, आपुला हेतू कळवण्यासी, रात्रीची या समयाला तो बाईजेचा इन्कार करून केली उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ता तुझ्या, तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परी साचर, सोडा हा विचार स्वैर ऐसा होऊ नको ह्या, तिचा भाषण तोन आणि मुळी मना, होता कामाची वासना, नीती विलया जाते अंगावरी टाकण्या हात, जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुत मांडीवरून पडला हो, खोक पडली डोक्यासी, बाईजेने धरिले त्यासी, बसून आपुल्या मांडीसी औषध लावू लागली हो, बाईजा म्हणे ज्येष्ठ धीरा, या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा, परस्तीचा केव्हाही मुलगा पडला पाहून, भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण, केला कर्माचा त्याने नाद सोडिला, सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला कन्येसे आपुल्या मुळगावी, भुलाई म्हणे पतीसी, चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसयासी, पुढील भाकीत बाईजेचे ते मानेल शिवरामासी, आला घेऊन कन्येसी महाराजा ते पुण्यरासी।
सावयासी आपुल्या त्या कांतेस बायजा घातली पायावर, केली विनंती जोडून कर कृपा करा या मुलीवर, पुत्र पौत्र द्यावाईला. ते समर्थांनी ऐकिले शिवरामासी हसत बसले, अरे नशीब नाही लिहिले विधात्यांनी पुत्र हिच्या, तेवढा पुरुष जगतात तेवढे असतील हिचे तात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याचा. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजेला परत आला मुळगावी. परी त्या समर्था वचनाची बायजा आनंदली म्हणे, निष्ठ गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून समर्थाचा एक भक्त पुंडलिक नामे मुळगावात. त्याचे संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जनके नाही केला शेगावास जाण्याला. पुंडलिकाने बरोबर त्यांना ऐसे वाटेल, साधू चरण हिने धरले तेच तिच्या करतील भले. निज कृपेने कल्याणा पुरुषत्व देतील जमातासी, अशक्य न काही संतासी. ऐसा विचार मनासी करून राहिले स्वस्त ते, पुंडलिकाच्या बरोबर बायजा जाऊ लागली. देणे पुकार जगभरी ऐसा रीती झाली, तीही शेगावाचे वारीचे. ढोंग आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे, मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरुणी ज्वार, पुंडलिकासी तारुण्य. ही वारी विषय भान हिचा आहे निसंशय, परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाडी. भोगण्याही युक्ती केली वाटेल या उभयतांनी, जरी माडी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजीच्या धरण्या हाता काकी तरुण्य दोघही, पुंडलिक आहे मराठी ही माड्याची आली पोटी, म्हणून याची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस तवे. या दोघांची अंतरी शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार मणी उत्पन्न जहावया. भुलाई म्हणे बायजेसी, तू का कारटे अहर्निशी पुंडलिकाच्या घरा जाशी, हे काही कळेना ऐसा तारुण्य वयात. तुम्हा कशाचा परमार्थ कोल्हा न राही उपोक्षित, उसाची या फळामधी वा पाहून बाटूक काला. बैल नाही पुढे गेला कारटे आमुच्या नावाला, काडे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला नका ठेवू ऐसी, लावणी द्यावा तरासी. पहा पोरगा माड्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्याची हितगुज करीते. एकमेका पाहून भरते येते दोघा प्रेमाचे, जाऊन चला शेगावास घेऊन या कारटीस. सांगू अवधे महाराजास चाळे या बायजीचे, सतांसी अवधे तिचे चाहते. पोटा माझी कधी न निघते चंदनाचा दुर्गंध, भुला शिवाराम बायजाबाई. पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे घेऊन लागले पायी शेगावी. श्री समर्थांच्या काशी पाहून बोलू लागला दयाघन, की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मी पुंडलिका, लोक निंदा करी तरी अंतरण द्यावे इजप्रती. दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची, भुले आपुल्या पोरीस लावू नको भलता दोष. ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे, शिवाय या बायजेला कोठेही न नवरा भला होऊन आली करायला. संसार मुळी जगामध्ये ही राहिली ब्रह्मचारी, अशीच गे जन्माभरी जनाबाई पंढरपुरी. अशाच रीते राहिली गे तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला. माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे. ऐसे समर्थाचे भाषण शिवरामाने ऐकून गेले, असे गहिरीवरून शब्द न काही बोलावे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम पुंडलिक मुळगावासी आला. पुढे बायजेचे वारीला अडथळा कोण केला नसे. महाराज आपुल्या भक्ताप्रती सदैव रक्षण करीताती, ते कसेही. थोडक्यात गोष्ट सांगतो या. राजाराम कवर एक होता डॉक्टर, पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्दैव फोड झाला, आणविले मोठ्या डॉक्टराला. औषधी पाणी कराया खामगावा माझारी. बुलढाणा अकोली अमरावती येथून डॉक्टर आणली असती शस्त्रक्रिया करण्याप्रती. त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली, विविध पोटासे बांधिली. शस्त्रक्रिया ही असे केली, त्या झालेल्या फोडाला कशाचा न उपयोग झाला. फोड वाढू लागला, वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुःखाचा. भाऊ तळमळे शय्यावर, व्याधी असहाय्य झाली खरी. शेवटी त्याच्या अंतरी विचार ऐसा केला, हो आता हाच उपाय आठवावे सद्गुरु पाय. याविन दुसरे सोय काही नसे राहिली.
पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या युद्धांत किमपी आता पाहू नको, अशी श्रोते विनंती करू लागला. क्षणोक्षणी रात्र गेली उलटोनी, सुमारे समय एकाचा तमाने भरले अंबर. रात्रीचा तो शब्दकीर, कोल्हे हुके कांतार, दणावून केले हो तो एक दमनी आली. तटावरी लागली गाडीच होती जुपिली, जोडी खिलाऱ्या बैलाची, कंठा माझी घागर माळा. बाजू लागल्या खडाखडा, मागे पुढे सोडिला होता पडदा. दमनीस दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयसी. डॉक्टर पाहता होता तिसी, पडू लागल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमनीवरी खाली भला. दार ठोकू लागला डॉक्टरांच्या बंगल्याचे. डॉक्टरांचा बंधूंनी दार उघडले त्या क्षणी. प्रश्न केले, कुठून आपण आलास या ठाई? ब्राह्मण बोले त्यावर, माझे गजानामाधिनाम तीर्थ अंगारा देऊन शेगावून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. पाजावयासी दिले तीर्थ, हे द्या आपल्या हातात. मी जातो आता परत, केवळ न मशी राहिला. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शोधण्या कारण. भाऊने शिपाई पाठविले, परीनं पत्ता लागला. गाडीनं दिसली कोणाला, भाऊ मनी घोटाळला. कशाचा ना तर्क चाले, फोडास लाविता अंगारा तो तत्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्वतंत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ वंदले असे त्यास. माझ्या गाडी बैलास, नुसताना चारा दिलास तू. सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून, हृदयाले उचंबळून त्या भाऊ कौराचे. त्या रात्रीचे ब्राह्मण खचित माझा गजानन, लेकरासाठी धावून खामगाव असा आला हो. कौर गेले अन्नदाना, त्या व्याधीचा निमित्त जाण. अंतज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निघती झाली पंढरपुरी. त्या श्री चंद्रभागे तिरी, विठ्ठलाची भेटावया होती मंडळी बरोबर. दिवसे वारीच साचार, स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू जगू आंबा पाटील हरी, बापुण्या व मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी. नागझरी आले हो त्या गावी, माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालेसे. झरे जिवंत पाण्याचे, आसपास त्या मळ्याचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. या गोमाजी बुवा साचा, गुरु महादेवाजी पाटलाचा. समर्थ आशीर्वाद झाला साचा, शेगावाच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावाचे. गोमाजीचे बंधू साचे, रस्त्यास लागली पंढरीचे. ऐसा त्याच्या परिपाठ, या परिपाठाचे म्हणून नागझरी येऊन अग्निरथात बसून निघले झाले पंढरीला. हरी पाटला बरोबर समर्थही होते स्वारी. बापुण्या आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्याचा घेऊ लागला पंढरीला. मेघ दाटले अंबरी, किंचित कोठे भूमीवारी. पर्जन्याची दृष्टी खरी, होऊ लागली श्रोते हो ते भूवैकुंठ पंढरी. गजबजून गेले फार, भरती येता सागर. जेवी जाय उचंबळून प्रदक्षिणाच्या रस्त्यावरी. ती गर्दी खरी, जय जय राम कृष्ण हरी. भक्त म्हणती उच्च स्वरे, शब्द कवनाचा कवनाला न ये कावया. ऐसा आनंद आनंदी चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देवकर, सोपानमुक्त जनार्दन. या संताच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांचा उधळीला बुक्का, आदर कराव्या कारणे. त्या योगे आकाशात भुक्याचे जणू झाले शत. सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी माळ फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कुंकाजी पाटलांच्या. हा प्रदक्षिणेचा वाटेवरी, वाट चौफेळ शेजारी. दर्शनाला भीड झाली असे राऊडात. पोलीस हातावरी उभे राहिले रस्त्यावरी. पंथे चालले वारकरी, भजन करीत हरीचे. एकादशीस साचार, हरी पाटलांबरोबर पुण्याविना
इतर गेले दर्शन हरीचे, बापुण्या मागे राहिला तो होताना. स्नानासी गेला म्हणून त्यासी वेळ लागला, मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले शापरी, दर्शनासी गेले सारी. आता मंडळी विठ्ठलाचा मज तोही निघाला, पडत पडत दर्शनाला धरून हे आवळाचा भोवती अमित गर्दी झाली लोकांची, मुंगीस वाट मिळना येथे हा बापुण्या, केवी जाईल दर्शना शिवाय गरीब पदरात. बापुण्या म्हणे मनासी, हे विठ्ठल हर्षिकेशी, का हे निष्ठुर झालासी, मजला देई दर्शन तू सावत्या माड्या कारण. आरण्य गेलास धावून, तेवी राऊळातून मज भेटावया पांडुरंगा. आरण्य होते 8 कोस, तैसे नव्हे ऐसे खास, मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेकरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा अससी नाथ, मग कारे देवा मज प्रत उपेक्षित यावेळी. ऐसा पाहून धावा केला, शेवटी बापुण्या हताश झाला, परंतु वराडासी आला. अस्तमनाच्या समयाला मुख झाले होते म्यान, अवघ्या दिवसाचे उपोषण बापुण्याचे अवघे मन. विठ्ठलाकडे लागले शरीर मात्र होते सभोवारी, फिरत होते भिरी याचे नाव ध्यास हो. बापुण्यासी पाहून हसू लागले अवघे जण, हा बेटा बागी पूर्ण कडून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीला आला जाना, घेऊन खेळ नाना फिरला पाहता गावामध्ये. याची दांभिक अवधी भक्ती, यास कशाला श्रीपती येन वेळेला पाहती, गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणले बापुण्याला, वेदांत आहे अवधा आला, तो कशासी दर्शनाला जाईल सांग राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेद त्याच्या ऐसे मत, दगडा माझी काय आहे आपण वेडे म्हणून. अवघ्यावया गेलो दर्शन, बापुण्या नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग हा ऐसे कशास आला, का शेगाव तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करती, अनुभवाचे लेश नसे. सगुण उपासना झाल्या पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. हे आल्या वाचून लहानपणा तरुणपणा येतो कसा, ऐसा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्या पुढे एकट्यांचा टिकाव लागावा कुठून, तो बापुण्या बसला उपोषित, दाताची लावेली दात ते होता अवघे पाहत. स्वामी निजल्या जागेहून गरीबाच्या सांगडे, साधूलाच एक पडे सत्संगावती आला घडे, तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुण्या, दुखी होऊन करुण मना, तेन तुला रुक्मिणी रमणा भेटवितो यावेळी काळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले, समचरण दावावया, तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी. बापुण्याच्या पडली दृष्टी, शीत ठेविले पायावर, पुन्हा तो पाहेवरी समर्थ दिसते पहिल्या परी. तेने बापुण्या अंतरी अति आनंद झाला, धोतर पांगोटे आणि शेला, जो घरी दृष्टी पडला तोच त्याने पाहिला दर्शन जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास, तसेच दर्शन आम्हास होऊन द्या आम्हा आहे आस. पुनरपी श्रीच्या दर्शनाची ऐसे कथा भाषण बोलते झाले गजानन. बापुण्या सारिका आधी मन, तुम्ही का रे आपुले, ते जसे झाली यावरी दर्शन घडवी निर्धारी. ही दर्शना वस्तू खरी काय मिळे बाजारात, म्हणून ती आणि आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन, तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थाच्या बापुण्याला, विठ्ठल साक्षात दाखविला कुंकाजींच्या वाड्याला. संतत्व हा खेळ नसे, संत आणि भगवंत एकरूप साक्षात. गुडाच्या त्या गोडीस प्रती कैसे करावे निराळे, काल घेऊन अखेर मंडळी फिरली माघार. बापुण्याच्या अंतरी दर्शन ते ठसावया, याच पुण्य करून पुत्र झाला त्या करुण. रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृद्धा, पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्यावरी, म्हणून नाव ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा, तो ब्राह्मण प्रांतीचा, म्हणून उतरला वाड्यात. येथे आषाढी द्वादशी वरी आला मुक्कामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी. मग काय विचारता
प्रेतामागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात, यात्रे काढून देण्याप्रत, डॉक्टरांच्या हुकमाने वार करायला ओढीत, गाडी माझी बसवीत, चंद्रभागेचा पार करीत, कुंकवाडी रस्त्याला हा कवडे बहादुराचा वारकरी झाला. मरीजे आजार ढास होता वरचेवरी, उलटी मुळीच थांबेना, गोळे हातापायासी येऊ लागले, भाऊ वशी कोणी न जाई त्यापाशी, श्रुषा त्या कारवायासी. पोलीस समयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रती, शेगावाचे समस्त लोक जया निघाले, वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळाच्या समयाला, कोणी न येती उपयोग, सुखाचे सोबती संकटकाळी अहेरिती, येथे एक रक्षण करीती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले, हा ओसरीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया, याच्या नांदी लागता वाया, संकट येईल आपणा ते 50 माणूस बरोबर, आपल्या देधवा साचार, मरीचा तो झाला जोर, संप्रत या पंढरीसी, अशा स्थितीत या ठाई थांबणे हे काही बरे नाही, चला जाऊ लावलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवध्यांना, तुम्ही कैसे खुडावला, आपल्या देश बंधूला सोडिता न बरे नव्हे, ऐसे बंधून जवळ केले, वारकऱ्याच्या करा धरले, त्यासी उठून बसविले आणि केले मधुत्तर, चाल बापा उठ आता, जाऊन आपल्या वऱ्हाडाप्रत. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वऱ्हाड कशाचे हो, समीप आला माझा अंत, जवळी नाही कोणी अप्त. तई म्हणे सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिऊ नको, तुझे टळले गंडांतर, ऐसे वंदून ठेविता कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली, वाटू लागले थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती, संताने जे धरले चित्ती, त्याचे निजमते यम नेई कैसे. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पैलतीरी आला समर्था समवेत, आनंद झाला फार त्यासी, वंदी समर्थ चरणासी, म्हणे दयाळा काढिले मसी, दाडेतून काळाच्या ऐसे घडता चमत्कार, भक्ती करती जय जयकार. आले कुर्डुवाडीवर निज हस्तेपणे सर्वही, पंढरीची करून वारी, आले शेगावा प्रति सारी, मंडळी ती बरोबरी, श्री गजानन स्वामीच्या कर्मठ ब्राह्मण ध्यायाला दर्शन त्या शेगावा, कारण श्री गजानन स्वामीचे तयाची स्वामी कीर्ती निजदेशी ऐकिली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाई. सवडे ओवडे त्याची अति, तो होता मध्यवती, खटू झाला परमचित्ती, समर्थाची पाहावया व्यर्थ झालो म्हणे येथे, या वेड्या वंदण्याप्रत, हा भ्रष्टाचाराचा आहे सत्य, सार्वभौम शिरोमणी, सवडे ओवडे येथे मेले, आचरणाचे राज्य झाले, अशा पिशाला मानू लागले साधू लोक, हाय हाय तो तया मठात, काळे कुत्रे झाले मृत, पडले होते त्याच्या प्रेत, येण्या जाणाऱ्या वाटेवरी, त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला म्हणे खिन्न, आणून कसे जीवन, श्वान म्हणे पडला हा, याला न कोणी उचलले, गांजा सदैव धुन किती, या वेड्या वंदिताती, महाराज महाराज म्हणून जळो त्याची साधूपण, मला बुद्धी कोठून झाली, याचे दर्शन द्यावया काही कडेना, त्याचा संशय फेडावया, समर्थ आसन सोडणी, येथे आले तया ठाया, येथे होता ब्राह्मण, आणि म्हणाले तया प्रत, पूजा करावी यथास्थित, कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला, निज समर्था बोलू लागला, अरे नाही वेड्या मला, तुझ्या समवे लागले, कुत्रे मरून झाले प्रहार, त्याचे प्रेत रस्त्यावर पडले, साचार विचार तुला कोणी केला की, असे एकता विप्रत. समर्थांनी जाब दिला, आम्हा भ्रष्ट, आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही, परी खतीन करा तिळभर पाणी आणावया, घागर घेऊन चालावे सत्वर माझ्या संगे विप्रावर. ऐसे ऐकून बोलून कुत्र्यापाशी येते झाले पुण्यराशी, स्पर्श पदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून, तो पाहता चमत्कार, ब्राह्मण गेला निरुत्तर, म्हणे याचा अधिकार थोर आहे देवपरी, मी व्यर्थ निंदा केली, योग्यता न जाणिली, ऐसे म्हणून घातली समर्थाची मिठी वाया,
माझे अपराध गुरुराय आज सारे क्षमा करा. वरद हस्ते ठेवा शिरा. मी अनंत अपराधी तूच सोडे साचार. एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार. तुम्हा धाडिले ईश्वराने श्रोते त्याच्या दिवशी समाराधना त्याने केली. कुशंका मनची पार फिटली. लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत आपल्या त्या देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दास विचरित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविक लावो तत्पर्थ. हेची इच्छा दासगणुज शुभ होतु हरिर्पणाय. इति श्री गजानन विजय ग्रंथ. 18 अध्याय समाप्त.